आज हवामान खूपच म्हणजे विचित्र आहे. सकाळी ऊन होतं आणि आता अचानक इतके ढग आले आहेत की पाऊस पडेल असं वाटतंय. नमस्कार. माइंडस्टिक्स फाउंडेशन ट्रस्टच्या या विशेष भागामध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण एका अशा गोष्टीबद्दल बोलणार आहोत जी खरं तर आपण रोज अगदी प्रत्येक क्षणी वापरतो, पण ती नेमकी काम कशी करते हे मात्र खूप कमी लोकांना माहीत असतं. तर आज आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत. चला थेट मुद्द्यालाच हात घालूया आणि समजून घेऊया की इंटरनेट नक्की चालतं तरी कसं. आपण सगळेच जण रोज इंटरनेट वापरतो, नाही का? अगदी ईमेल पाठवण्यापासून ते आपल्या आवडते शोज बघण्यापर्यंत, मित्रांशी गप्पा मारण्यापासून ते अगदी ऑफिसचं काम करण्यापर्यंत. असं वाटतं की आपलं आयुष्यच याच्या भोवती फिरतंय. पण कधी शांतपणे विचार केलाय का की ही जी काही माहिती आहे ही आपल्या स्क्रीनपर्यंत प्रत्यक्षात येते तरी कशी? बऱ्याचदा आपल्याला वाटतं की इंटरनेट म्हणजे असं काहीतरी जे हवेत आहे, एक अदृश्य क्लाउड. पण गंमत म्हणजे तसं अजिबात नाहीये. इंटरनेट ही एक प्रचंड आणि एक भौतिक गोष्ट आहे. एक महाकाय जाळं आहे. कल्पना करा, जगभरात पसरलेल्या करोडो कॉम्प्युटर्सना इलेक्ट्रॉनिक, वायरलेस आणि ऑप्टिकल केबल्सनी एकमेकांशी जोडलंय. हे ते जाळं आहे. ओके, मग प्रश्न हा आहे की एवढ्या मोठ्या जाळ्याची रचना नेमकी कशी आहे? हे समजून घेण्यासाठी आपल्याला त्याच्या मूळ आर्किटेक्चरकडे म्हणजे त्याच्या रचनेकडे बघावं लागेल. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर इंटरनेटची रचना ही 3 मुख्य स्तरांमध्ये विभागलेली आहे. सगळ्यात वर आहेत बॅकबोन ISPs. हे म्हणजे जणू काही डेटाचे आंतरराष्ट्रीय सुपर हायवे आहेत. त्यांच्या खाली येतात रिजनल ISPs. हे समजा आपल्या शहरातले किंवा राज्यातले रस्ते. आणि सगळ्यात शेवटी येतो आपण म्हणजे क्लायंट, जे या रस्त्यांवरून प्रवास करतो. आता या चित्राकडे बघा. हे सगळं अगदी स्पष्ट होतंय. माहितीचा प्रवास सुरू होतो तो मोठ्या डेटा सेंटर्समधनं. तिथून तो जातो बॅकबोन ISPच्या सुपर हायवेवर. तिथून इंटरनेट एक्सचेंज पॉइंट्स नावाच्या जंक्शनमधनं तो रिजनल ISPच्या रस्त्यांपर्यंत पोचतो. आणि मग तिथूनच तो थेट आपल्या ऑफिस, मोबाईल आणि घरातल्या कॉम्प्युटरपर्यंत येतो. असा आहे हा प्रवास. ठीक आहे, म्हणजे डेटा शहरापर्यंत तर आला, पण आपल्या घराच्या दारापर्यंत तो पोहोचतो कसा? हा जो शेवटचा पण सगळ्यात महत्त्वाचा टप्पा आहे ना, त्याला लास्ट माईल असं म्हणतात. चला बघूया हा प्रवास कसा पूर्ण होतो. आणि इथेच तर तंत्रज्ञानाची खरी कमाल दिसते. जुन्या काळात आणि आजच्या काळात जमीन आसमानाचा फरक आहे. आठवतंय का ते डायल अप करेक्शन, फोनची वायर जोडून तो विचित्र आवाज आणि तो अतिशय संथ स्पीड. त्या उलट आजचं फायबर ऑप्टिक तंत्रज्ञान जे अक्षरशः प्रकाशाच्या वेगाने डेटा पाठवतं. कमाल आहे ना? हा तक्ता बघा. यात हा सगळा प्रवास दिसतोय. सुरुवात झाली डायलअपच्या अगदी कमी स्पीडपासून. मग आलं DSL, ज्याने स्पीड थोडा वाढवला. पण खरी क्रांती झाली ती फायबरमुळे, जिथे स्पीड चक्क 15 Mbps पेक्षाही जास्त झाला. आणि आता तर आपल्याकडे 4G आणि 5G सारखं सेल्युलर नेटवर्क आहे, ज्यामुळे आपण कुठेही कधीही इंटरनेटशी जोडलेले राहतो. ओके, तर कनेक्शन आपल्यापर्यंत पोहोचलं. पण एक मिनिट, या करोडो वेबसाईट्सच्या महासागरात आपला कॉम्प्युटर बरोबर हवी तीच वेबसाईट शोधतो तरी कसा? या प्रश्नाचं उत्तर एका जादुई अनुवादकाकडे आहे, जो खरं तर इंटरनेटच्या कामकाजाचा कणा आहे. आणि हा जादुई अनुवादक दुसरा तिसरा कोणी नसून आहे डोमेन नेम सिस्टम, म्हणजेच DNS. आता हे नाव जरी अवघड वाटत असलं तरी त्याचं काम खूप सोपं आहे. DNS म्हणजे आहे इंटरनेटची फोनबुक. बस एवढं लक्षात ठेवलं तरी पुरेसं आहे. ही प्रक्रिया 3 सोप्या स्टेप्समध्ये होते. बघा, स्टेप 1, आपण ब्राउझरमध्ये एखाद्या वेबसाईटचं नाव टाकतो, समजा example.com. स्टेप 2, DNS सर्व्हर लगेच या नावाचा IP ॲड्रेस शोधून काढतो. हा म्हणजे कम्प्युटरला समजणारा एक आकड्यांमधला पत्ता असतो. आणि स्टेप 3, जसा हा पत्ता मिळतो, आपला ब्राउझर थेट त्या वेबसाईटच्या सर्व्हरशी कनेक्ट होतो आणि वेबसाईट आपल्या स्क्रीनवर ओपन होते. इतकं सोपं आहे हे. तर बॅकबोनपासून ते आपल्या ब्राउझरपर्यंतचा हा सगळा प्रवास आपण पाहिला. चला आता यातले महत्त्वाचे मुद्दे एकदा पटकन बघूया. तर मग ह्या सगळ्यातून लक्षात ठेवण्यासारखं काय आहे? पहिली गोष्ट, इंटरनेट ही कोणतीही जादू किंवा क्लाउड नसून एक प्रत्यक्ष, भौतिक आणि स्तरांमध्ये विभागलेलं नेटवर्क आहे. दुसरी गोष्ट, ISPs म्हणजे इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर्स आपल्याला या जागतिक प्रणालीशी जोडण्याचं काम करतात. तिसरं म्हणजे कनेक्शनचं तंत्रज्ञान डायलअपच्या संथ वेगापासून ते फायबरच्या प्रकाशाच्या वेगापर्यंत खूप विकसित झालंय. आणि सगळ्यात महत्त्वाचं, DNS हे इंटरनेटच्या फोनबुकसारखं काम करतं, जे आपल्याला हव्या त्या वेबसाईटपर्यंत पोहोचवतं. तर जाता जाता एक शेवटचा प्रश्न. आपलं जग दिवसेंदिवस अधिकाधिक कनेक्टेड होत चाललंय. अशा वेळी इंटरनेट ॲक्सेसमधली पुढची मोठी क्रांती किंवा पुढची मोठी झेप काय असेल असं तुम्हाला वाटतं? यावर नक्की विचार करा.